पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात किंग कोहलीनं जोरदार फटकेबाजी करत शतक झळकावलं. विराटने 111 चेंडूमध्ये नाबाद 100 धावांची शतकी खेळी केली, तर श्रेयस अय्यरनं अर्धशतकी खेळी केली. विराट कोहलीनं वनडे क्रिकेटमध्ये 14,000 धावांचा टप्पा पूर्ण केला. सर्वात जलद धावा पूर्ण करणारा किंग कोहली हा तिसरा खेळाडू ठरलाय. 287 डावांमध्ये 14,000 धावांचा टप्पा पार करत कोहलीनं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. तेंडुलकरनं 350 डावांमध्ये 14,000 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. कुलदीप यादवनं 3 विकेट्स तर हार्दिक पांड्यानं 2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल, हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेत पाकिस्तानला 241 धावांवरती रोखलं. भारताकडनं पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हान संपुष्टात आलंय. न्यूझीलंड पाठोपाठ भारताविरुद्धच्या सामन्यात देखील पाकिस्तानचा पराभव झाल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधनं पाकिस्तान बाहेर पडलाय. भारत विरुद्ध पाक सामन्यात पाकनं मोठी चूक केल्याचं समोर आलं. 21व्या षटकात विराट एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पाकिस्तानी क्षेत्ररक्षकानं थ्रो केलेला चेंडू विराटनं हातानं अडवला होता. मात्र विराटनं त्याबद्दल माफी मागितली. पण यावेळी जर पाकिस्तानी खेळाडूंनी त्याच्या विरोधात विकेटचं अपील केलं असतं तर कदाचित पंचांना त्याला बाद द्यावं लागलं असतं. महाकुंभमेळ्यात प्रकाश झोतात आलेला चेहरा, जो IIT वाले बाबा म्हणून ओळखला जातो, त्याच्यावर तोंडावर आपटण्याची वेळ आली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर नेटकरी त्याला तुफान ट्रोल करतायत. विराटच्या टीममधील सर्वांनी कितीही जोर लावला तरी दुबईच्या मैदानातील सामन्यात भारतीय संघ जिंकणार नाही असं त्यानं म्हटलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून विराटवर टीका होतीये, मात्र यावरनं त्यानं उत्तर दिलंय. चला, माझा खेळ चांगला समजतो. बाहेरची मतं दूर ठेवणंच महत्वाचं होतं. मी माझा स्पेस सांभाळला आणि माझ्या ऊर्जेची आणि विचारांची काळजी घेतली. मला इतकंच सांगतो की मैदानात प्रत्येक चेंडूवर 100% देत राहायचं. देव त्याचं फळ देतो, असं उत्तर विराटनं टीकाकारांना दिलं. कोहलीच्या खात्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकही शतक नव्हतं. पाक विरुद्धच्या सामन्यात आपल्या अतिशय उत्तम कामगिरीच्या जोरावर विराटनं काल शतकी खेळी करत कोट्यावधी भारतीयांची मनं जिंकल्याचं बघायला मिळालं. यासोबतच विराटनं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं शतक देखील आपलं पूर्ण केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अपेक्षेप्रमाणे शेकडो कोटींचा सट्टा लागला. सामना सुरू होण्याच्या अगोदरच सट्टा बाजारानं भारताच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. पाकिस्तानच्या इनिंगमधील 28 ते 33 ओव्हर दरम्यानचा कालावधी सोडला तर पूर्ण वेळ सट्टा बाजाराचा कल हा भारताकडेच होता. मात्र काहीतरी वेगळं घडेल या आशेत ज्या सट्टेबाजांनी पाकिस्तानवर पैसे लावले त्यांना नुकसान सहन करावं लागलं. विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अझरुद्दीनचा 25 वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडीत काढला. वनडेत सर्वाधिक झेल घेण्यासह कोहलीनं विक्रमाला गवसणी घातली. कोहलीनं कुलदीप यादवच्या गोलंदाजीवरती नसीम शहाचा झेल टिपला आणि कोहलीनं 299 सामन्यातील 157 झेलसह मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकलं. पाकिस्तानवरील भारताच्या विजयाचा आनंद देशभरात दिसून येतोय. क्रिकेटप्रेमी जल्लोष करताना दिसतायत. भारताच्या विजयानंतर मुंबईत लहान मुलांनी देखील जल्लोष केला. भारतानं पाकिस्तान विरुद्धचा क्रिकेट सामना जिंकताच पुण्यातल्या एफसी रोडवर तरुणांनी जोरदार जल्लोष केला. हातात तिरंगा आणि विराट कोहलीचे पोस्टर्स घेऊन पुण्यातल्या गुडलक चौकात तरुणाई रस्त्यावरती उतरली. भारताच्या विजयानंतर सोलापुरात सुद्धा जल्लोष करण्यात आला. क्रिकेट चाहत्यांनी फटाके फोडत टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा केला. बारामतीत क्रिकेटप्रेमींनी जोरदार जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत बाप तो बाप रहेगा अशा घोषणा देण्यात आल्या. विराट कोहलीचे चाहते रस्त्यावरती उतरून नाचताना दिसले. भारताच्या विजयाचा जल्लोष कोल्हापुरात सुद्धा साजरा झाला. फटाके फोडत क्रिकेटप्रेमींनी विजयोत्सव साजरा केला. गायक उत्कर्ष शिंदेनं भारताच्या पाकिस्तानवरील विजयाचा अनोख्या पद्धतीनं आनंद साजरा केला. आपल्या हटके गीताच्या माध्यमातून व्यक्त होत उत्कर्षनं भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. आणि तर राजकीय वर्तुळातनं एक मोठी बातमी. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र आल्याचे फोटो प्रसिद्ध होत आहेत. आणि या फोटोमध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होत असल्याचं बघायला मिळतंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या.
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना वरिष्ठ नेत्यांकडून शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्या। मतदारसंघनिहाय बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणारे। आज ठाण्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत। पक्षवाढीसाठी भाजप असे कार्यक्रम आयोजित करत असून बॅनरच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। त्यामुळे आता शिंदेंची कोंडी करण्याचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। ठाण्यामध्ये जनता दरबाराच्या आयोजनावरून गणेश नाईकांनी स्पष्टीकरण दिलं। प्रत्येकालाच मंत्रालयात यायला जमत नाही, नागरिकांनी व्यथा मांडता यावी म्हणून नवी मुंबई आणि पालघर नंतर ठाण्यात जनता दरबार भरवला जाणार आहे, असं नाईक म्हणाले। रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत असताना राज ठाकरेंची गरजच काय, असा सवाल विचारत रामदास आठवलेंनी जोरदार टोला लगावला। आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेतल्यास दक्षिण भारतीय तसंच उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार महायुतीपासून लांब जातील, असं वक्तव्य त्यांनी केलं। बच्चू कडूंनी लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण मी शेतकऱ्यांसाठी लढतोय, शेतकऱ्यांच्या हितासाठी माझा कितीही वेळा पराभव झाला तरी त्याची पर्वा नाही, असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं। धाराशिवच्या परंड्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात आमदार सुरेश धसांनी सत्कार नाकारला। परंड्यात सुजितसिंह ठाकूर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात सुरेश धसांनी सत्कार घेण्यास नकार दिला। संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली। भारतीय जनता पार्टीतील अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र म्हणजे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं। ठाकूर यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षाची सेवा केली, त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना मिळायला हवं, असं देखील सुरेश धस म्हणाले। सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते। दलितांवर अत्याचार झाला की आरोपीला लवकर पकडलं जात नाही, असं म्हणत रामदास आठवलेंनी सरकारला घरचा आहेर दिला। दलितांवरती होणाऱ्या अत्याचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं आठवले म्हणाले। शरद पवारांच्या मनात कटुता नाही, जिथे वार करायचं तिथेच वार ते करतात, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली। मोदी आणि पवारांचे चांगले संबंध आहेत, मात्र राजकीय बोलत असताना ते मोदींनाही सोडत नाहीत, असं आव्हाड म्हणाले। संजय राऊतांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष उषा तांबेंना पत्र लिहित गोरेंच्या वक्तव्यावरती अनेक सवाल विचारलेत। राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली येऊन संमेलन केलं हे शोभणारं नसल्याचं राऊत म्हणाले। संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केला, त्याची जबाबदारी संमेलन घेणार काय, असा सवाल संजय राऊतांनी केला। विज्ञान मराठी समारंभ हा राजकीय संस्कार दाखवणारा होता। साहित्य संमेलनात राजकीय समतोल कसा असावा याचं उदाहरण दिल्लीतल्या संमेलनातून मिळालं, अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली। व्यासपीठावर बसण्यापेक्षा त्या कार्यक्रमाला राजेश्वर कसा द्यायचा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असतं, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या। शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत। प्रयागराज इथल्या संगमावरती ते स्नान करणार आहेत। एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे मंत्री आणि नेतेही संगम तीरावर स्नान करतील। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची भेट घेतली। सीमा प्रश्नावर नव्यानं समिती नेमण्याची मागणी करत सीमा प्रश्नी बैठक होत नसल्याची खंत एकीकरण समितीनं व्यक्त केली। दरम्यान अजित पवारांकडून बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलंय। जळगाव जिल्ह्यातील पांझण डाव्या कालव्याच्या काँक्रिटीकरणासाठी 50 वर्षांनंतर शासनानं 34 कोटी रुपये मंजूर केलेत। त्यामुळे आता जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील 14,000हून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। एक मोठी बातमी आहे। दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या वेळी भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली। एकनाथ शिंदे आणि मी एकाच व्यासपीठावर अनेक वेळा असलो की आमच्या देहबोलीचा अभ्यास सुरू असतो, त्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे, नाहीतर नाराज असल्याच्या बातम्या उगाचच केल्या जातात, असं अजित पवार म्हणाले। मी तर माझ्या मनाला सांगतोय बाबा, कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो, कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको। त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही। आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका। आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही। आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या। पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या।
कर्नाटकमध्ये बस चालकावर झालेल्या हल्ल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला. वारंवार अशा घटना घडत असतील तर आमच्या शिवसैनिकांनी बांगड्या घातलेल्या नाहीत असा इशारा सरनाईकांनी दिला. परिवहन व्यवस्थापकांना फोन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचं सरनाईक म्हणाले. धाराशिवमध्ये निधी वाटपात पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून अन्याय होत असल्याची तक्रार भाजपच्या आमदारांनी मंत्री जयकुमार गोरेंकडे केली होती. आता यावरती गोरेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आमच्या वाट्याचं आम्हाला द्यावंच लागणार, नाही दिलं तर ते घेण्यासाठी हा जयकुमार गोरे सक्षम आहे असं म्हणत त्यांनी सरनाईकांना इशारा दिला. नांदेडमध्ये महसूल आयुक्तालय तयार करण्यासंदर्भात महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंनी दिली. नांदेड समितीच्या अहवालाचा अभ्यास करून या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं सावे म्हणाले. इंदापूरमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 10 बसेस एसटी बसेस या लोकार्पण त्यांचं करण्यात आलं. मंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी भरणेंनी बसमधून प्रवास करत त्याचा आनंद घेतला. भिवंडी तालुक्यातील अनगाव इथे जाऊन मंत्री नितेश राणेंनी वृद्धाश्रमाला भेट दिली. सत्यभामा गजानन बालक आश्रमातील वृद्धांची त्यांनी विचारपूस केली. शेतकरी आणि बाजार समिती यांच्यातील अडचणी आणि त्यावरच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी आज राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन केलंय. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती उपसभापती यांच्यासोबतच परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे. मुंबईत काही दिवसांपासून उन्हाचा ताप जाणवू लागलाय. मंगळवारपर्यंत मुंबईचं तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. तापमानातल्या वाढीसोबतच उष्णता आर्द्रतेमुळे अधिक प्रमाणात जाणवेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. उन्हाळा सुरू होत असतानाच हवामान खात्यानं राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. वातावरणात झालेल्या बदलांमुळे राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर इतरत्र कोरडं हवामान असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला असून 10% वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. ही दरवाढ लागू झाल्यास विदर्भातील 30 लघु उद्योगांना टाळं लागेल अशी स्थिती आहे. मुंबईत कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय झालेला नसल्याचं उच्च न्यायालयात सांगण्यात आलं असलं तरी राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांवरील गंडांतर पूर्णपणे टळलेलं नाही. शाळा बंद करण्याची थेट भूमिका न घेता शिक्षक पद मंजूर न करण्याचा आडमार्ग शासनानं अवलंबल्याचं दिसतंय. समय रैना होस्ट करत असलेल्या इंडिया गॉट लेटेंटची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा आहे. या शोमध्ये रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. समय रैनाच्या पोस्टमध्ये त्यानं हार्ट इमोजी शेअर केले असून एका मिनिटात 7,000 लोकांनी लाईक केलंय. 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या सत्रात महामंडळानं काही ठराव मांडले. यामध्ये देशमुख हत्याकांडाच्या ठरावाला बगल देण्यात आली. देशमुख यांची हत्या, सूर्यवंशी यांचा मृत्यू आणि धनंजय मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप या संदर्भात ठराव मांडला होता. मात्र त्याऐवजी वाढती गुन्हेगारी, विद्यार्थ्यांचे मृत्यू आणि स्त्रियांवरील अत्याचार असा ठराव करण्यात आला. अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन 4थं विमान भारतात दाखल झालंय. हे सर्व प्रवासी लाख रुपये खर्च करून जीव धोक्यात घालत डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिकेत घुसले होते.